लोहगडचं प्रकरण तुम्हाला जितकं सोपं वाटतंय ना, तितकं ते सोपं नाहीये. हा वेल प्लॅन्ड मर्डर होता आणि तो व्यवस्थित एक्झिक्यूट सुद्धा केलेला आहे. त्यामुळेच यामधले छोटे-छोटे धागेदोरे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातनं काय घडलेलं आहे, हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात पोलिसांच्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत किंवा सियाच्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कोर्टामध्ये अर्थातच डिफेन्स जे लॉयर असतील ते त्यांची बाजू मांडतील, त्यांचं म्हणणं मांडतील आणि त्यानंतर वेगवेगळे खुलासे सुद्धा समोर येतील. पण आतापर्यंत तपासामध्ये काय झालेलं आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि यामधल्या एक महत्वाची गोष्ट ही काल घडलेली आहे. ती म्हणजे आपल्याला हे सगळं प्रकरण माहिती आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीही आय विटनेस नाहीये किंवा ही घटना कशी घडली, त्यावेळेस नेमकं काय घडलं याच्याबद्दलची अजूनही माहिती ही तशी ठोस नाहीये किंवा त्याचे पुरावे नाहीयेत. आणि म्हणूनच काल पोलिसांनी एक रिक्रिएशन केलं होतं. आता हे रिक्रिएशन काय आहे, तर त्यांनी सियाला थेट लोहगडावर नेलं होतं आणि हा गुन्हा कसा घडला, त्यावेळेस नेमकं काय काय झालं, तुम्ही कुठे बसला होतात, कुठनं आला होतात, चेतन गडावर कधी आला, या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली. यामध्ये 2 व्हिडिओ अत्यंत महत्वाचे आहेत, जे खरं तर सगळ्या मीडिया समोर आले आहेत. एक व्हिडिओ तो म्हणजे सियाला जेव्हा या सगळ्या चौकशीनंतर गडावरनं खाली आणलं गेलं आणि त्यावेळेस पत्रकारांनी तिला काही प्रश्न विचारले. आणि दुसरा व्हिडिओ तो अगदी लांबनं शूट केलाय, त्याच्यामध्ये गडावर नेमकं काय घडत होतं, पोलिसांनी काय केलं हे त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला एक पहिला व्हिडिओ दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये सिया ही गडावरनं खाली येते. तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये तिचे एक्सप्रेशन सुद्धा बघा, त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी कळतील. हा व्हिडिओ काय आहे, तर हा व्हिडिओ दिसतोय की सियाला पोलीस गराड्यामधनं खाली आणत आहेत, ज्याच्यामध्ये काही महिला कॉन्स्टेबल दिसत आहेत. सिया काहीही बोलत नाहीये, तोंडाला तिने कापड बांधलेलं आहे, नजर तिची खाली आहे आणि पटपट ती गाडीच्या दिशेने जातीये. पोलीस तिला खाली घेऊन चाललेले आहेत. पत्रकार अर्थात तिला प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात. पत्रकारांचा प्रश्न काय असतो, तर पत्रकारांचा प्रश्न असतो तो म्हणजे सिया, तू केतनला का मारलं. आता या प्रश्नाचं उत्तर काय सियाने अर्थात दिलेलं नाहीये. गाडीत बसली आणि निघून गेली. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सिया या सगळ्या प्रकरणामध्ये शांत होती, तिने काही तिथे जाणवू दिलं नाही किंवा काहीही बोलले नाही. आता आपल्याला दुसरा व्हिडिओ बघायचा आहे. दुसरा व्हिडिओ आहे तो गडावरचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काहीतरी गडावर घडतंय. ते काहीतरी घडतंय म्हणजे काय होतंय, तर तिथे रिक्रिएशन सुरू होतं. ज्या टोकावरनं सियाने केतनला खाली ढकलून दिलं, सिया किंवा चेतनने, त्या ठिकाणी पोलीस सियाला घेऊन गेले होते आणि तिथनं त्यांनी रिक्रिएशन करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे, अर्थात हा व्हिडिओ खालून घेतलेला आहे, म्हणजे गडाच्या खालनं घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा अशा पद्धतीचा दिसतोय. याच्यामध्ये काय दिसतंय, तर याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं, सियाला त्या टोकावर नेलं. एक तिथे त्यांनी एक डमी बॉडी आणली होती आणि ती बॉडी तिथनं खाली फेकण्यात आली होती, ज्याच्यामधनं बघायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं याच्यामध्ये धक्का दिले, सियाने किंवा चेतनने कशा पद्धतीने धक्का दिलेला आहे. आता याच्यामधनं काय समोर आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये साधारण 7 वाजताच्या सुमारास सियाला पोलिसांनी गडावर नेण्यात आलं होतं. मोठी सुरक्षा व्यवस्था होती, तुम्ही जी व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. आणि हा गड 7 ते 11 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी बंद सुद्धा ठेवण्यात आला होता. सिया आणि केतन हे गडावर कसे आले याचं रिक्रिएशन पोलिसांनी या सगळ्यामध्ये केलं होतं. दुसरीकडे चेतन हा गडावर नेमका केव्हा आला, त्याने कसं रजिस्ट्रेशन केलं किंवा तो कुठल्या माध्यमातून आला, हे सुद्धा पोलिसांनी तिथे तपासण्यात आलं. त्याचबरोबर दोघांनी त्याला दरीमध्ये कसं फेकलं, या सगळ्याचं प्रात्यक्षिक किंवा रिक्रिएशन सुद्धा पोलिसांनी याच्यामध्ये केलेलं आहे. आता या तपासामधनं एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे काय, तर जेव्हा सियाने आणि चेतनने त्या केतनला गडावरनं ढकललं, त्यानंतर 15 मिनिटं सिया शांत बसून होती. तिनेही कुठला आरडाओरडा केला नाही, ती काहीही बोलली नाही, ती शांत बसून राहिली. आणि याचं कारण होतं की चेतन हा गडावरनं खाली जाणं अपेक्षित होतं. जेव्हा चेतन गडावरनं सुरक्षितरित्या खाली गेला, त्याची तिला खात्री पडली, त्यानंतर तिने आरडाओरडा सुरू केला. सुरक्षा रक्षक असतील, इतर लोक असतील, त्यांना बोलवायचा प्रयत्न केला आणि अर्थातच घरच्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. आता यामध्ये दोघांनी एक ट्रिक वापरली होती, म्हणजे काय, याच्यामध्ये धोका सुद्धा होता. आता तुम्ही हा गड बघताय, याच्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एकदम टोकाला हे आहे, तिथे एक कुठली कठडा नाहीये, सुरक्षा व्यवस्था नाहीये आणि तिथनं हा केतन आहे तो खाली पडलेला आहे. याच्यामध्ये एक रिस्क होती, म्हणजे केतनला धक्का देत असताना कदाचित सियाला धक्का लागला तर, केतनने सियाला पकडायचा प्रयत्न केला तर, आणि सिया ही केतन सोबत खाली दरीत कोसळली तर सगळा प्लॅन चौपट होऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांनी एक ट्रिक वापरली होती. ट्रिक म्हणजे काय,
तर सिया एक ऍक्शन करेल आणि चेतनला त्याच्यातनं अंदाज येईल की त्याला केतनला ढकलायचंय किंवा ती एक सेफ ठिकाण आहे. तर ते काय होतं, तर सिया ही लेस बांधायला खाली बसणार होती आणि ते बसल्यानंतर सुरक्षित अंतरामध्ये केतन आणि सिया आहेत का हे पाहून त्याला धक्का देण्यात आला होता. त्यामुळे ते सुद्धा काल पोलिसांनी रिक्रिएट करून पाहिलेलं आहे. कुठनं नेमकं केतनला ढकललं ते सुद्धा पोलिसांनी काल रिक्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यामधनं अत्यंत महत्वाची माहिती ही पोलिसांच्या हाती लागलेली आहे. या सगळ्याचं रेकॉर्डिंग सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस सुद्धा केलं जाईल. आता ही अत्यंत महत्वाची माहिती अशासाठी आहे कारण यामध्ये अद्यापही कुणी आय विटनेस समोर आलेला नाहीये. त्यामुळे ह्या रिक्रिएशन मधनं नेमका गुन्हा कसा घडला, कुणी कोणाला ढकललं, तिथे नेमकं काय घडलं हे याचा तपास लागू शकणार आहे आणि ते कोर्टा पुढे मांडू सुद्धा शकणार आहे. याच्यामध्ये यांनी प्लॅनिंग कसं केलं, लेस बांधल्यानंतर कसं ढकलायचं होतं, या सगळ्याची माहिती सुद्धा पोलिसांना या रिक्रिएशन मधनं मिळालेली. त्यामुळे अत्यंत महत्वाचं जी काल तपास आहे तो पोलिसांच्या मार्फत झालेला आहे. अर्थात आता या दोघांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाईल, त्यांच्यावर आर्ग्युमेंट्स होतील आणि त्यानंतर कोर्ट ठरवेल की यांना पोलीस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडीमध्ये जातील. पण हे प्रकरण मी जसं म्हटलं सुरुवातीला, जितकं दिसतं तितकं सोपं नाहीये. अत्यंत सूक्ष्म प्लॅनिंग ह्या दोघांनी केलं होतं आणि त्याच पद्धतीने एक्झिक्यूट सुद्धा केलेलं आहे आणि यामधले छोटे मोठे जे धागेदोर आहेत ते आता पोलीस शोधून काढतात आणि कुठलाही पुरावा मागे राहू नये याची खबरदारी सुद्धा पोलिसांकडनं घेतली जाते आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.